नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक दिनेश देवरे, अनुदानित आश्रमशाळा कुसुंबा. ही जी सध्याची कोरोनाची परिस्थिती आहे, त्यामध्ये सध्या शाळा बंद पण शिक्षण सुरू हा जो उपक्रम आहे, त्या माध्यमातून मी इयत्ता 11वी आणि 12वीचे जे ऑनलाईन वर्ग आहेत, ते घेत होतो. मी भूगोल आणि राज्यशास्त्र हा विषय शिकवतो. तर आज आपल्याला इयत्ता 11वीचा जो राज्यशास्त्र विषय आहे, या विषयाचा पूर्ण अभ्यासक्रम आणि त्याच्यामधला जो फर्स्ट टर्मचा जो अभ्यासक्रम आहे त्याची पूर्ण डिटेल माहिती आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे. तर आता आपण त्या लेक्चरला या ठिकाणी सुरुवात करू. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी स्क्रीनवर आपल्याला जो राज्यशास्त्राचा सिलेबस आहे तो आपल्याला या ठिकाणी दिसतोय. तर इयत्ता 11वीचा जो राज्यशास्त्राचा अभ्यासक्रम आहे हा टोटल 4 भागांमध्ये त्या ठिकाणी विभाजित केला आहे. त्याच्यामध्ये पहिला भाग आहे राजकीय संकल्पना, त्यानंतर भाग दुसरा आहे तुलनात्मक शासन आणि राजकारण, त्यानंतर भाग तिसरा आहे लोकप्रशासन आणि भाग चौथा आहे आंतरराष्ट्रीय संबंध. तर या 4 भागांमध्ये पहिलं राजकीय संकल्पनेमध्ये आपल्याला जे राज्य किंवा ज्या संकल्पना आहेत, ज्या लोकशाहीच्या महत्त्वाच्या संकल्पना किंवा आपण जिथं राहतो तो देश किंवा ते राज्य कसं तयार होतं, या संकल्पना समजून सांगितल्या आहेत. आणि त्यानंतर तुलनात्मक शासन आणि राजकारण याच्यामध्ये काय केलं आहे की जे शासन पद्धती जी चालते आपल्या देशामध्ये, उदाहरणार्थ लोकशाही शासन पद्धती, तर तिचे जे वैशिष्ट्य आहेत, वेगवेगळ्या शासन पद्धतीचे वैशिष्ट्ये, त्यानंतर त्याचे आधारस्तंभ यांची माहिती या ठिकाणी दिली आहे. त्यानंतर लोकप्रशासनामध्ये काय आहे की हे जे पूर्ण शासन चालतं किंवा शासन संस्था चालू असते ती कशी चालते, कोणकोणते अधिकारी असतात, कोणत्या अधिकाऱ्यांना कोणती कामं असतात किंवा तिथलं लोकप्रशासन कसं चालतं याची माहिती त्याच्यात बघायची. आणि चौथं आहे जे आत्ताच्या कंडिशनला महत्त्वाचं असतं की भारताचे इतर देशांशी आंतरराष्ट्रीय संबंध कसे आहेत. आणि 1945चं दुसऱ्या महायुद्धाच्या अस्तानंतरचं जग आणि 1945 नंतरचं जग याचा भाग दुसरा, हे दोन्ही आपल्याला ह्या 4 भागांमध्ये त्या ठिकाणी पाहायचे. त्याच्यामध्ये आपल्याला भाग पहिले जे 5 चॅप्टर्स आहेत, ते 5 चॅप्टर्स या ठिकाणी काय आहेत आपल्याला फर्स्ट टर्मला आहेत, त्याची आता आपण या ठिकाणी डिटेलमध्ये माहिती आपण घेणार आहोत. तर याच्यामध्ये पहिलं जे चॅप्टर आहे त्याचं नाव आहे राज्य. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जे पेज आलेलं आहे याच्यावर आपल्याला या ठिकाणी इयत्ता 11वीचा जो पूर्ण सिलेबस आहे डिटेलमध्ये आपल्याला दिसतोय. त्याच्यामध्ये भाग पहिला आहे राजकीय संकल्पना, त्याच्यामधलं प्रकरण पहिलं आहे राज्य आणि या राज्यामधले घटक. आता त्याच्यामध्ये पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे राष्ट्र. मग याच्यामध्ये आपल्याला या राष्ट्रांची वैशिष्ट्ये बघायची आहेत. त्यानंतर राष्ट्रवाद म्हणजे काय, त्याची वैशिष्ट्ये आपल्याला बघायची आहेत. राष्ट्रवादाचे जे वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यामध्ये उदारमतवादी, परंपरावादी, प्रसारवादी आणि वसाहत विरोधी जे राष्ट्रवाद आहेत यांची माहिती आपल्याला घ्यायची आहे. त्यानंतर दुसरा जो पार्ट आहे या प्रकरणामध्ये तो आहे राज्य. आता राज्याच्या वेगवेगळ्या व्याख्या ज्या केलेल्या आहेत त्याच्या स्टुअर्ट जॉन मिल त्यानंतर यांनी ज्या व्याख्या केल्या आहेत त्या व्याख्या आपल्याला बघायच्या. त्यानंतर राज्याचे जे घटक आहेत त्याच्यामध्ये सार्वभौमत्व येतं, शासन संस्था येतं, भूप्रदेश येतं, लोकसंख्या येतं. हे राज्याचे वेगवेगळे घटक आपल्याला बघायचे आहेत. आणि राज्य आणि शासन संस्था यांच्यामधला जो फरक आहे हा फरक आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचा आहे. त्यानंतर दुसरा जर मुद्दा आपण बघितला, दुसरा चॅप्टर, ते आहे स्वातंत्र्य आणि हक्क. याच्यामध्ये पहिला जो टॉपिक आहे स्वातंत्र्य, याच्यामध्ये स्वातंत्र्याचे जे स्वरूप आहे ते आपल्याला बघायचं आहे. जर आपण विचार केला तर माणसाच्या जीवनामध्ये स्वातंत्र्य हे अतिशय महत्त्वाचं असतं. त्यामुळे या स्वातंत्र्याच्या वेगवेगळ्या आणि अतिशय चांगल्या संकल्पना वेगवेगळ्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या विचारवंतांनी त्या ठिकाणी मांडल्या आहेत. त्यांच्यामध्ये जर आपण बघितलं तर थॉमस हॉब्स आहे, त्यानंतर जॉन लॉक आहे, त्यानंतर जॅक्वेस रूसो आहे, त्यानंतर जेरेमी बॉथम आहे, त्यानंतर जॉन स्टुअर्ट मिल आहे. तर यांनी स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय या वेगवेगळ्या दिशेने आणि वेगवेगळ्या दृष्टिकोनातून मांडलेल्या ज्या व्याख्या आहेत त्या आपल्याला बघायच्या आहेत किंवा ती संकल्पना बघायची आहे.
त्यानंतर स्वातंत्र्याच्या ज्या दोन संकल्पना असतात, एक सकारात्मक स्वातंत्र्य म्हणजे काय आणि दुसरं नकारात्मक स्वातंत्र्य म्हणजे काय, यांची माहिती घ्यायची आहे. त्यानंतर स्वातंत्र्याविषयीची जी भारतीय संकल्पना आहे, याच्यामध्ये महात्मा फुले असतील, महात्मा गांधी असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, यांचे जे विचार आहेत स्वातंत्र्याबद्दल, ते आपल्याला या ठिकाणी बघायचे आहेत. त्यानंतर पुढचा मुद्दा याच्यामध्ये आहे हक्क. तर या हक्कांचे वर्गीकरण, त्याच्यामध्ये नैसर्गिक, नैतिक, वैधानिक हे जे 3 प्रकारचे हक्क आपल्याला मिळाले आहेत, या हक्कांचं आपल्याला वर्गीकरण आणि त्यांची माहिती घ्यायची आणि त्याच्यामध्ये मानवी हक्क, जो संयुक्त राष्ट्रसंघाने मानवी हक्कांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला होता, त्याच्यामध्ये मानवी हक्क म्हणजे नेमकं काय, तर याची माहिती आपल्याला याच्यामध्ये मिळणार आहे. त्यानंतर पुढचं जे तिसरं चॅप्टर आहे ते म्हणजे समता आणि न्याय. या सर्व संकल्पना आहेत आणि या संकल्पनांचा वेगवेगळ्या विचारवंतांनी जो अभ्यास केला आहे किंवा त्यांचं जे मतं मांडले ते आपल्याला याच्यामध्ये अभ्यासायची आहेत. त्याच्यामध्ये पहिलं एक समता. आता समतेचा जर आपण विचार केला तर समतेचा इतिहास आपल्याला बघायचा आहे, समतेचे महत्त्व आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर समतेचे जे पैलू असतात, भारतामध्ये जे समता पैलू आहे त्याच्यामध्ये कायद्यापुढे समानता असते किंवा समान संधीचे तत्त्व असते. या 2 गोष्टी समतेच्या पैलूमध्ये येतात. समतेचे जर आपण प्रकार बघितले, त्याच्यामध्ये नैसर्गिक समता आहे, त्यानंतर नागरी समता आहे, राजकीय समता आहे, आर्थिक समता आहे आणि सामाजिक समता. हे 6ही प्रकार आपल्या भारताच्या राज्यघटनेमध्ये आपल्याला आलेले त्या ठिकाणी दिसतात. आणि ही जी समता आहे, ही समता भारताच्या संदर्भामध्ये त्या समतेचा आपल्याला काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. त्यानंतर त्याच्यामधला दुसरा जो टॉपिक आहे न्याय. त्याच्यामध्ये न्यायाचे वेगवेगळे प्रकार आहेत, ते न्यायाचे प्रकार आपल्याला बघायचे आहेत. आणि न्यायाची भारतीय संकल्पना म्हणजे भारतीय विचारवंतांच्या मते न्याय म्हणजे काय, तर याची माहिती आपल्याला त्या ठिकाणी बघायची आहे. त्यानंतर भाग दुसरा जर आपला बघितला फर्स्ट टर्ममध्ये, तो आहे तुलनात्मक शासन व राजकारण. तुलनात्मक शासन म्हणजे काय, की वेगवेगळ्या देशांमध्ये कोणती शासन पद्धती अवलंबलेली आहे, राजकारण कसं आहे, त्यानंतर तिथली शासन पद्धती, त्या शासन पद्धतीचे वेगवेगळे रूप किंवा त्यांची माहिती आपल्याला याच्यामध्ये बघायची आहे. त्याच्यामधलं चौथं जे चॅप्टर आहे ते आहे संविधानिक शासन. आता याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे संविधान म्हणजे काय, की देशाचं संविधान किंवा देशाचा सर्वोच्च कायदा किंवा देशाची जी राज्यघटना असते, त्या राज्यघटनेला संविधान असं म्हणतात. ते लिखित असते किंवा अलिखित असते. तर ते संविधान म्हणजे काय आपल्याला ते बघायचं. त्यानंतर संविधानवाद म्हणजे काय, त्यानंतर लोकशाही शासनाचे जे महत्त्व आहे, त्या लोकशाही शासनाचे महत्त्वाचे जे प्रकार आहेत, ते प्रकार आपल्याला या ठिकाणी बघायचे आहेत. तर त्याच्यामध्ये आपल्याला प्रकारांमध्ये संसदीय पद्धत असेल, अध्यक्षीय पद्धत असेल किंवा संघराज्य पद्धत असेल, तर हे जे प्रकार आहेत लोकशाही शासनाचे, यांची माहिती आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची आहे. त्यानंतर पुढचा जर मुद्दा आपण पुढचं चॅप्टर बघितलं तर प्रतिनिधित्वाची संकल्पना, हे पुढचं चॅप्टर आहे. प्रतिनिधित्व म्हणजे काय, प्रतिनिधी आपण जो समजा निवडणुकीला जर आपण बघितलं तर उमेदवार उभा करतो म्हणजे प्रतिनिधी असतो, तो जनतेचा प्रतिनिधी. तर हे प्रतिनिधित्व म्हणजे काय, याच्यामध्ये पुढचा मुद्दा आहे राजाचा दैवी अधिकार काय आहे, की दैवी अधिकाराचा जो सिद्धांत होता त्याच्यामध्ये राजाचा दैवी अधिकार हा त्या ठिकाणी होता. तो राजाचा दैवी अधिकार म्हणजे काय. त्यानंतर प्रतिनिधींची सभा, प्रतिनिधी सभा म्हणजे काय. त्यानंतर या ठिकाणी जर आपण बघितलं तर प्रतिनिधित्वाच्या पद्धती, प्रतिनिधित्व कशा पद्धतीने दिलं जातं. आता जर आपण आमदार किंवा खासदार निवडून देण्याची जर पद्धत पाहिली तर याच्यामध्ये केंद्राची निवडणूक किंवा राज्याची निवडणूक, याच्यामध्ये पहिलं असतं निवडणुकीच्या माध्यमातून आपण प्रतिनिधी निवडून देऊ शकतो किंवा नेमणूक होते त्याची. आता काही ठिकाणी काय होतं की त्याची नेमणूक केली जाते एखाद्या पदामध्ये आणि काही ठिकाणी हे काय असतात प्रतिनिधी, हे बिगर शासकीय NGOज मधले प्रतिनिधी त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. त्यानंतर जर आपण बघितलं तर
त्याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे मतदानाचा हक्क. म्हणजे हा अतिशय महत्त्वाचा आणि मौल्यवान हक्क भारतीय राज्यघटनेने भारताच्या प्रत्येक नागरिकाला त्या ठिकाणी दिला आहे. त्याच्यात कोणती दरी नाही आहे की तो श्रीमंत आहे का गरीब आहे का वर्णभेद, लिंगभेद कोणताच त्या ठिकाणी भेद केलेला नाही. तो मतदानाचा हक्क म्हणजे काय त्याची माहिती आपल्याला घ्यायची आहे. त्यानंतर राजकीय जे पक्ष असतात, या राजकीय पक्षाचे वर्गीकरण आपल्याला त्या ठिकाणी बघायचे आहेत. त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये उगम येतो. त्यानंतर आता ज्यावेळेस शासन संस्था चालते किंवा राज्य चालू असतं, त्यावेळेस सरकार काही निर्णय घेतं. तर जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी हे काही हितसंबंधी आणि दबाव गट त्या ठिकाणी निर्माण होतात. हे हितसंबंधी आणि दबाव गट हे त्या जनतेचे प्रतिनिधित्व करत असतात आणि त्या जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी किंवा त्या जनतेला जास्तीत जास्त चांगल्या सेवा सुविधा किंवा चांगल्या गोष्टी पुरवण्यासाठी हे दबाव गट सरकारवर दबाव आणत असतात. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये शेवटचा जो मुद्दा आहे तो म्हणजे अशासकीय संस्था, त्यांना आपण NGOज म्हणतो. अशासकीय संस्था म्हणजे काय की ज्या संस्था ह्युमॅनिटीचे किंवा मानवतेचे काम करत असतात. उदाहरणार्थ रेड क्रॉस संस्था आहे जी आवश्यक ज्या सेवा सुविधा वैद्यकीय सेवा सुविधा पुरवण्याचं काम करत असतात. अशा अशासकीय संस्थांचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण इयत्ता 11वी राज्यशास्त्राचा फर्स्ट टर्मचा जो डिटेल सिलेबस आहे याची माहिती घेतली आहे. तर या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळ्यांनी सुरक्षित राहा, घरी राहा, मास्क वापरा, वेळोवेळी सॅनिटायझरने हात धुवा आणि त्यानंतर आपल्या आणि आपल्या परिवाराला सुरक्षित ठेवा. तर अशा पद्धतीने आता आपण हे 11वीचे जे लेक्चर्स आहेत राज्यशास्त्र आणि भूगोल विषयाचे सुरू करणार आहोत. इयत्ता 12वीचे लेक्चर्स ऑलरेडी सुरू झालेले आहेत. त्याच्यामध्ये माझं जे यूट्यूब चॅनल आहे प्रोफेसर दिनेश देवरे, या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं तर माझे सर्व व्हिडिओ तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील. आणि फक्त आमचीच शाळा नाही किंवा आमचंच महाविद्यालय नाही, तर महाराष्ट्रातील इतर जे मुलं आहेत सर्वांना ह्या माझ्या जे लेक्चर्स आहेत यांची काहीतरी लाभ होईल ही मी अपेक्षा करतो आणि थांबतो. धन्यवाद.